हिरवं वाटण आपल्याला स्टफिंग मध्ये भरायचं ना। चला। मी हाय कोली सोली न डोली मुंबईच्या किनारी। पण एक गोष्ट जरा बोलायची की आहे ना, डेली ब्लॉग नाही येत आहेत, बंद झालेले आहेत। कारण आजपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलवरती फॅमिली ब्लॉग्स बघितलेत, खूप सारे मी टाकले फॅमिली ब्लॉग। भाऊला राहत नाहीये बाई, आणि ताई तर मेन कोर्स म्हणूनच खाणार आहे। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये। आणि मी मंदार आंबोकर घेऊन आलो तुमच्यासाठी एक नवीन रेसिपी ब्लॉग। मागे जसं की तुम्हाला दाखवलं होतं की पापलेट स्टफ रेसिपी, सो या वेळेला पण तीच पद्धत आहे, पण फिश वेगळा, मासा वेगळा, आणि फर्स्ट टाइमच आपण ट्राय करणार आहे, सो ती एक्साइटमेंट वेगळी ऑब्विसली। तर आज आपण आणलेला आहे हलवा, आणि जो की एवढा मोठा आहे की विचारावं लागलं ताईला की ताई तव्यावर हलवा बसेल का, कारण एवढा मोठा आहे। ताई पण फर्स्ट टाइम करणार आहे, सो मोठा हलवा आहे, त्याची बापरे क्वांटिटी खूप जास्त आहे। तर मी फर्स्ट टाइम करणार एवढा मोठा हलवा, कारण लास्ट टाइम पापलेट होतं ते लहान होतं, आणि हलवा तर माझ्या हात हे तर काहीच नाही, हे खूप मोठं आहे। मी दाखवते तुम्हाला। मच्छी करण्याच्या एक तास अगोदर आमसूल पाण्यामध्ये भिजत घातले। आपण कोकम सुद्धा वापरू शकतो। हे झालं, त्याच्यानंतर इकडे मी दाखवते, अगोदर हे सगळं रेडी करून ठेवते। हलव्यासाठी कोटिंग करायचं, त्यासाठी बेसन, तांदळाचे पीठ, हळद आणि मसाला, मीठ आणि रवा घेतलाय। तर आपण आता हिरवं वाटण तयार करणार आहोत। हिरवं वाटण आपल्याला स्टफिंग मध्ये भरायचं ना। चला। आपण असं 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 करून खोबरं काढतो ना, अशी एक सरळ एक लाईन मारायची आणि खोबरं काढायचं। आता आपल्याला हलव्याच्या स्टफिंगसाठी लागणार आहे हिरवं वाटण। तर त्यासाठी मी काय काय घेतले दाखवते। थोडेसे पण धणे घेतलेत, 2-3 काळी मिरी घेतलेत, ते पण मला टेस्टसाठी वाटलं म्हणून मी घेतलेत। आपण हे स्किप सुद्धा करू शकतो। 4 ते 5 लसूण पाकळ्या घेतल्यात, 3 ते 4 हिरव्या मिरच्या घेतल्यात, ओलं खोबरं घेतलंय आणि कोथिंबीर जास्त घेतली। आता या सगळ्याचं ना आपल्याला ओलं वाटण करून घ्यायचंय हिरवं, आणि त्यात थोडंसं एकदम पाणी ऍड करायचं, थोडंसं अद्रक टाकायचं आपल्याला, तर ते मी ना विसरून गेले होते। हे झालंय आपलं हिरवं वाटण तयार। आता आपल्याला पुढची स्टेप काय करायची मी तुम्हाला दाखवते। पॅन मध्ये तेल थोडंसं ऍड करते, 1 ते 2 चमचे, आणि त्याच्यामध्ये आपल्याला आता हे हिरवं वाटण ऍड करायचं। आता मी ना हिरवं वाटण तेलामध्ये छान फ्राय करून घेते। आपल्याला काय वाटतं, अरे बापरे एवढा मोठा हलवा करायचा आहे, एवढा मोठा पापलेट करायचं, कसं करणार, कसं होणार? पण एकदम सोपं असतं मित्रांनो, कारण मी आता स्वतः करते ना, मी फर्स्ट टाइम एवढा मोठा हलवा करते, खूप मोठा मी मला दाखवते, पण एकदम इझी असतं, आपण केलं ना मस्तपैकी ते होऊन जातं। आता मी याच्यामध्ये हळद, लाल तिखट 2 चमचे, आपले जेवढं हवं आहे ना तेवढं, चवीनुसार मीठ लागलं पाहिजे ना। लहान ताटामध्ये आपला मावणार नाही ना हलवा, त्याच्यामुळे मी परातीमध्ये घेतलाय। आता इथे मी आमसूल घेते, जसं लागेल तसं घेते, पहिले थोडंसंच घेतलंय। मीठ ऍड करते याच्यामध्ये। सेम प्रोसेस आहे जी आपण पापलेटसाठी आपण केलेली ना, बट तरी पण मासा वेगळा आहे। आणि हे मीठ आणि आमसूल छान चुरून घेते। आता याच्याऐवजी कोकम असेल तर कोकम आणि मीठ छान चुरून घे। लिंबू असेल ना तरी मस्त एकदम, लिंबू पण आपण वापरू शकतो। मसाले लावण्याच्या ऐवजी ना मी इकडे एक साईडला हळद घेतले, मसाला घेतला, मीठ घेतलं, हे तेलामध्ये मिक्स करते, आणि ते छान मिक्स करून मग आपण तो मसाला पूर्णपणे ऍड करूया आपण आपल्या हलव्याला। चला, आता ना पूर्ण वरून आणि मागच्या साईडने सगळीकडे मसाला व्यवस्थित लावून झाला आपल्या हलव्याला। आता थोडासा उरलेला मसाला थोडासा मी आतमध्ये लावते। बापरे बाप, तुम्हीच आणा दोघांनी, माय लेक मिळून। ह्या दोघांना जास्त हलवा खायचा। हा, आपण आणत नाही अशी मोठी मच्छी, मेन म्हणजे स्पेशली भाऊसाठी। आता भाऊला बघूया कसं खाणार नाही, मी तर खातच नाही, तुमच्या दोघांना संपवायचं। बापरे। मी हाय कोली सोली न डोली मुंबईच्या किनारी। सगळं मिक्स केलं ना आपण कोटिंगचं, ते वरून याच्यामध्ये असं हे करते। जास्त पण नाही मी असं हे करणार, कारण कसं मग जाड होईल ना, तर त्यासाठी जिकडे जिकडे वाटतंय मला गॅप तिकडे सगळीकडे असं छान स्प्रेड करून घेते। खूप जास्त हेवी आहे। ओके,
त्याच्यानंतर अर्धा बाहेर येतो. शेकेल कसा शेकेल ना. फायनली कसं वाटतंय? भारी ना. मोठा टास्क कंप्लीट झाला ऍक्च्युली. मित्रांनो मच्छी तर तिथे होतेच आहे, पण एक गोष्ट जरा बोलायची आहे की ना डेली ब्लॉग नाही येत आहेत, बंद झालेले आहेत. सो त्याच्यामुळे व्हिडिओ जास्त येत नाही चॅनलवरती. आणि मी बॅनर तयार केलाय फूड ट्रॅव्हल आणि लाईफस्टाईल. भरपूर वर्ष केलं आपण फॅमिली ब्लॉग. सो फॅमिली ब्लॉगसाठी आता आपल्याकडे तेवढं मॅन पॉवर नाहीये, कारण मम्मी ऑफिसला जाते, ताई तिच्या कामात बिझी असते. परत आता आम्ही क्लासेस लावले आहेत, त्याच्यामध्ये आम्ही व्यस्त असतो थोडेसे. का? कारण यूट्यूबला आम्ही 2.5-3 वर्ष जवळजवळ दिलं, त्यातून म्हणजे जसं पाहिजे तसं ग्रोथ नाही झाला. सो आपण 2 ऑप्शन आपल्या लाईफमध्ये ठेवतो, हे नाही झालं तर ते नाही झालं तर ते, असे काही ऑप्शन्स ठेवतो. तर त्यासाठी मग असा काही ऑप्शन निवडलेला आहे, ज्याच्यामुळे ना डेली ब्लॉग तर येणार नाही चॅनलवरती, पण निश्चितच असे कधी ना कधी तुम्हाला युनिक ब्लॉग्स बघायला भेटतील. जसं फूड ब्लॉग असू दे किंवा कधी ट्रिप प्लॅन केली आम्ही तर ती असू दे, त्याच्यामध्ये तुम्हाला फॅमिली ब्लॉग पाहायला भेटेल. सो डेली ब्लॉग नाही येणार, पण जेवढे पण लोक आपल्याला बघतात तेवढे कंटिन्यू राहा आणि असं सपोर्ट करा. जेवढे पण आता आपल्याला बघतात आपल्या चॅनलवर ऍक्टिव्ह आहेत. सो प्रदर्शनं वगैरे लागतात, कोकण महोत्सव वगैरे असू दे, ते पण आपल्या चॅनलवरती मी ब्लॉग टाकायचा प्रयत्न करेन जसा टाइम भेटेल तसा. आणि इकडे मम्मी आहे. मम्मी आताच हॉस्पिटलमधून आली, सो भेटवतो. मम्मी आता उपासना करून झाली मम्मीची, आणि आत्ताच हॉस्पिटलवरून आलो. पण कसं आहे की थोडंसं क्लिअर नाही झालेलं आहे अजून जसं पाहिजे तसं. म्हणजे मम्मी बोलतात ना प्रॉपर व्यवस्थित नाही झाले तब्येत. बट आता डॉक्टर पण बरोबर नसतात, कारण मी त्या हॉस्पिटलचा 2 वेळा आपण अनुभव घेतलेला. अर्धवटच ट्रीटमेंट करून पाठवतात आणि नीट ट्रीटमेंट नाही करत. एवढं मोठं हॉस्पिटल आहे, एकच डॉक्टर चेकअपसाठी असतो. जाऊ दे आता, ते काही पुढे जास्त बोलण्यात काही अर्थ नाही. चेकअप केलेलं आहे, तर रिपोर्ट कसे येते त्याच्यावर ठीक आहे. जास्त होतं ते थोड्यावर आलेले. जसं मंदार म्हणाला तसं की आता आमचे जास्त ब्लॉग येत नाही आहे, तर पाहिलं आहे की म्हणजे देईल छोटे मोठे काय असतील ते टाकत राहील ब्लॉग. पण असं आम्ही कधी फिरायला गेलो किंवा मंदार जसं गावी वगैरे किंवा म्हणजे काय असेल कार्यक्रम, काय फेस्टिवल कुठे असेल वगैरे, तर अशा ठिकाणी जाऊन मंदार पण करेल. आणि असे काही कधीतरी येतील, कारण याच्यावरच राहून आमचं काही होणार नाही आहे, तर त्याच्यामुळे आपलं ठीक आहे. पण मंदारला दुसरं काहीतरी आता त्याला जॉब वगैरे करावं लागणार किंवा काय असं, त्यासाठी रोज काही येणार नाही. जसे येतील कधी ते तुम्ही बघताय तसं बघा आणि सपोर्ट करा. कारण आजपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलवरती फॅमिली ब्लॉग्स बघितलेत खूप सारे. मी टाकले फॅमिली ब्लॉग, म्हणजे जवळजवळ 1.5-2 वर्ष मी कंटिन्युअसली फॅमिली ब्लॉग टाकले. जेवढं दाखवायचा प्रयत्न करायचा होता तेवढे केले. पण आता नाही होत, प्रत्येकानेच यूट्यूब हे नाही होत, सर्वांच्याच नशिबात नसतं. बट आपलं चॅनल मॉनिटाईज झालेलं आहे, सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. आणि एक मी आता त्याला करिअर म्हणून नाही बघणार, शेवटी चॅनल ते माझंच आहे. आणि हे माझे सगळे साथीदार आहेत, ताई असू दे, मम्मी असू दे आणि दीदीची फॅमिली असू दे, सगळे साथीदार आहेत माझे, जे आपल्या आणि तुम्ही सुद्धा, तुम्ही पण साथीदार आहात. म्हणून आपलं चॅनल इथपर्यंत आहे. तेव्हा आमचं नशीब जेव्हा खोलेल तेव्हा चॅनल वरती जाईल. बट माझी हॉबी म्हणून मी ठेवणार आहे, प्रॉपरली मी ह्याच्यावर नसणार आहे, कारण आता मला करायचं आहे जॉब. आम्हाला काही इन्कम नाही जास्त, काय नाही, तर त्याच्यापेक्षा चल मंदार जसं म्हणतोय तसं त्याला जॉब करणं फार गरजेचं आहे, काहीतरी करायला पाहिजे. गणपतीमध्ये मी जातो, लालबाग परळमध्ये, सो ते आगमन वगैरे या सगळ्या गोष्टी मी नक्की कव्हर करेन. सो तुम्हाला अशा टाईपचे ब्लॉग बघायला भेटतील. आणि डेली ब्लॉग आणि ताईचं ते चॅलेंज चालू आहे 100 डेज, नंतर 200 डेज, 1000 डेज, असं काय ती जेवढं करेल तेवढं. सो ते तुम्हाला डेली बेसिसवर पाहायला भेटेल. सो पण असे मोठे ब्लॉग कधीतरीच. आपण बाहेर बोलेपर्यंत हलवा मस्तपैकी झालेला आहे, भाऊला राहत नाहीये बाई. आणि ताई तर मेन कोर्स म्हणूनच खाणार आहे. काय ताई? मी आता जेवणार नाही, मी फक्त हलवा किंवा भाकरी सोबत. सो मागच्या वेळेला ना अशी एक गोष्ट झाली होती की एवढ्या चांगली रेसिपी बनवली पापलेटची, स्टफ पॉम्पलेट फ्राय तुम्ही बघितली आणि तुम्हाला बऱ्याच लोकांना आवडली ती. आणि आय थिंक सो तुम्ही पण ट्राय केलाच. त्यावेळेला फक्त एक गोष्ट राहून गेली की तुम्हाला टेस्ट करून सांगितली नाही, रिव्ह्यू नाही दिला. बट यावेळेला नक्की रिव्ह्यू देणार.
हो क्या बात आहे. भारी भारी. चल. आता पहिले तर टेस्ट करून सांग, कारण तू आता बोलस लास्ट टाइम टेस्ट नव्हता केलेला आपण. पहिले तू कर म्हणते. नाही तू कर, मी केलंय, तू करायची टेस्ट. बघायला गेलं तर माझ्या हातापेक्षा मोठा आहे, म्हणजे माझ्या हातापेक्षा हात ठेव असं वरती. इथे हा असं ठेव पंजा. हा, आता बस झालं त्याचं बस. चल आता सुरुवात कर. चांग कसं लागते बघ, टेस्ट बघ. एक नंबर, अप्रतिम. तुम्ही पण तसं तशी तू मास्टरपीस आहेच, त्यात काही विषयच नाही. मस्तच झाले, चांगले झाले. नक्की करा मित्रांनो तुम्ही. जर रेसिपी कळली असेल तर काहीच फरक नाही. जसं पापलेटचं केलं होतं तसंच हे आहे. हे ब्लॅक पापलेट आहे, म्हणजेच हलवा. मस्त झालंय, छान झालं. आणि शेकलंय पण, हे बघा ना इकडे ब्लॅक कलर प्रॉपर लेवलने शिकलंय. एन्जॉय युअर डे. आता ताई थोडंसं खाऊन बघते. मीठ वगैरे ना प्रॉपर आतमध्ये गेलंय, मस्त झालं. मम्मी थोडं ट्राय करते. मस्त झाले. जेवायला या मित्रांनो, मस्तपैकी हलवा मच्छी आहे फ्राय केलेली, आणि जेवायला. आणि आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा. रेसिपी समजली असेल तर नक्की तुम्ही पण बनवून बघा. आणि बस येते असेच नवीन ब्लॉग. पण स्टे ट्यून, कनेक्ट राहा. बाय.